महाराष्ट्र म्हटलं की पुरणपोळी सगळ्यांचीच फेवरेट डिश आली, पण पुरणपोळीला खरी रंगत आणते ती म्हणजे कटाची आमटी. आता बरेच जण आमच्या शेठसारखे असतात की यांना पुरणपोळी नाही दिली तरी चालेल, पण कटाची आमटी यांच्यासाठी जीव की प्राण आहे. तर चला आता पाहूया कटाची आमटी कशी बनवायची. जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं, कांदा, खोबरं, टोमॅटो, कोथिंबीर, पुरणासाठी शिजवलेली डाळ, अद्रक, लसूण सगळं मी तेलामध्ये तव्यावर तेल घालून सगळं मस्त परतून घेतलं होतं आणि ते थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं. तर कढईमध्ये किंवा टोपामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. जसं मी त्या टोपामध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल गरम झाल्यावर जिरे, मोहरी, कढीपत्त्याची फोडणी दिलेली आहे. त्यानंतर आपण जो मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेतला होता तो मसाला याच्यामध्ये घालून घेतला. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेतला. त्याच्यानंतर आपल्या घरातले जे काही मसाले आहेत, जसं की काश्मीरी मसाला, थोडासा काळा मसाला, लाल तिखट, हळद, मीठ मसाला, हे सर्व मी अर्धा चमचे घालून घेतलं. त्यानंतर पुन्हा या सगळ्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि जे आपण पुरणाची डाळ शिजवताना पाणी उरलं होतं ते पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि तुम्हाला जर पातळ हवं असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये गरम पाणी सुद्धा घालू शकता. आणि सगळं मिश्रण मिक्स केलं. मस्त उकळी आल्यानंतर याच्यामध्ये हवी तेवढी कोथिंबीर घालून घेतली. आता मस्त गरमागरम कटाची आमटी, त्याच्यासोबत भात आणि लिंबूचा रस, हे कॉम्बिनेशन आमच्या शेठचं फेवरेट आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. जे नवीन असेल, सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. बाय.